आदित्य ठाकरेंचं एक महत्त्वाचं वक्तव्य आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर आमदार आदित्य ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलंय। महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या पक्षांनी एकत्र यायला हवं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आम्ही सतत बोलत आलेलो आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत, आम्ही त्यांना घेऊन हा लढा देऊ। म्हणून जे कुठचेही पक्ष ह्या महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे। आणि आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांचं खूप मोठं विधान आहे। अखंड शिवसेनेसाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं असं मोठं विधान शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी केलेलं आहे। राज आणि उद्धव यांनी एकत्र आलं पाहिजे ही इच्छा महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांची आहे। शिवसैनिकांसाठी महाराष्ट्रासाठी ते गरजेचं आहे असं देखील माजी खासदार कीर्तीकर यांनी म्हटलेलं आहे। तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र न येण्यासाठी अदृश्य शक्ती असल्याचंही कीर्तीकर यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे यावर आता रामदास कदम यांची प्रतिक्रिया आलेली आहे। गजानन कीर्तीकर जे काही बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत होतं असं रामदास कदम यांनी म्हटलंय। विभाजन झाल्यामुळे हा जो मोठा जनाधार जो आहे शिवसेनेचा बाळासाहेबांनी तयार केलेला तो विस्कळीत व्हायला लागलेला आहे आणि तो एकत्र येणं म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी तर एकत्र आलंच पाहिजे। ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेने बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन शिवसेना त्याचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जनाधार आहे शिवसेनेचा, ते देखील याच्यामध्ये सामील झाले पाहिजे। गजानन कीर्तीकर साहेब जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचं मत नाही। मी आठू साहेब, गजाभाऊ आम्ही तिघे बसणार आहोत आणि जे गैरसमज झाले होते ते सगळे गेले निघाले, झाली माहिती होतं। त्यामुळं तो जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता, पक्षाचा नाही। आता निलेश राणेंच्या वक्तव्याकडे। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी देखील भाष्य केले। ज्यांना भीती वाटत असेल आणि भीतीपोटी ते एकत्र येणार असतील तर त्याला आम्ही काय करणार अशी खोचक टीका निलेश राणेंनी केली। त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे ना। त्यांनी बॅट बॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे। आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये? त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचं बघावं। पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार, तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे। म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार? पुढची बातमी आता सांगलीच्या राजकारणातून। ठाकरे सेनेचे नेते चंद्रहार पाटील आता सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। चंद्रहार पाटलांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यात त्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केलेला आहे। क्रीडा क्षेत्रात काम करताना बऱ्याच अडचणी, त्रुटी, गैरकारभार अनुभवले। शासन सहभागाशिवाय प्रश्न मार्गी लागणं कठीण आहे। क्रीडा क्षेत्रासह सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। बातमी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून। गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगलेली असतानाच त्याच पार्श्वभूमीवर आता पवार काका पुतण्यात देखील यांचं देखील मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जाते। पांडुरंगाची इच्छा असल्यास बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलं होतं। त्याच्यावर आता खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आलेली आहे। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल। अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा। पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं। त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल। युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही। आता आषाढी एकादशीपर्यंत ताई आणि दादा एकत्र येणार का याची उत्सुकता असतानाच उद्या पुण्यात मात्र अजित पवार आणि शरद पवार
एकत्र येणार आहेत, एकाच मंचावर ते असणार आहेत. कार्यक्रम आहे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ऊस उत्पादकतेसाठी एआयचा वापर या चर्चासत्राचं. या चर्चासत्राला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील उपस्थित राहणार आहेत. पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. महायुतीत कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा आता राणेंच्या घरापर्यंत पोहोचली आहे. आता 2 राणे बंधूंमध्ये नवा कलगीतुरा रंगलाय. काय आहे यामागची कारणं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. नितेशनं जपून बोलावं, भाजपचे राणे विरुद्ध शिवसेनेचे राणे. भावानं करून दिली युती धर्माची आठवण. म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. ऐकलत? कुणी किती ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री पदावर बसलाय असं वक्तव्य करून भाजपचे मंत्री नितेश राणेंनी शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशाराच दिलाय. हाच इशारा नितेश राणेंचे भाऊ आणि शिंदे गटाचे आमदार असलेल्या निलेश राणेंना चांगला झोंबलाय. निलेश राणेंनी नितेश राणेंना थेट युती धर्माचीच आठवण करून दिली. की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काय नाही. मात्र निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं म्हणत निलेश राणेंना डिवचलंय. त्यामुळे राणे बंधूतील कलगीतुरा वाढण्याची शक्यता असल्यानं थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर ठाकरे गटानंही संधी साधत नितेश राणेंना सबुरीचा सल्ला दिलाय. माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्याकडनं होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता. पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मन दुखले असतील. नाही, मला असं वाटतं की खरंच नितेशने अतिशय सांभाळून बोललं पाहिजे. तुमच्या सोबत घेतलेले पक्ष उडी मारून येऊन मांडीवर बसलेल्या पक्षांना तुम्ही डिच करताय. विरोधी पक्ष तर आम्ही त्या गोष्टीकडे फारसं सिरियसली घेतच नाही आहे, पण किमान सत्तेत असलेल्या पक्षाला तरी डिच करू नका असं आता आम्हाला सांगण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी निलेश राणेंनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे एकाच घरातल्या राणे बंधूंचे पक्ष वेगवेगळे आहेत. आता याच पक्षांच्या भेदामुळे नात्यातही कलगीतुरा रंगलाय. मात्र पक्षांसाठीचा भावाभावांमधील संघर्ष नारायण राणेंसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मिटणार की हा संघर्ष आणखी पेटत राहणार? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकारण्यांनी त्यांचे कान टोचलेत. पाहूयात. हा जो निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा, हा निधी काय कणकवलीची बावडलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो? जर त्यांची वडलोपार्जित जमीन विकून जर दिलेला निधी असेल तर जरूर त्यांनी त्याच्यावर अधिकार सांगावा. महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो. मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. असं की त्या प्राप्त परिस्थितीत काही आपल्याला काही निर्णय करावे लागतात, काही राजकीय भूमिका मांडावी लागते. तर ते त्यांनी आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे. आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहेत, सर्व शिंदे सेनेला नितेशजीचा
धोरण मान्य नसेल, पण शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील. एकीकडे नितेश राणेंची वादग्रस्त वक्तव्याची पडसाद उमटतात, दुसरीकडे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी राणे परिवाराला तुरुंगात टाकू असा इशारा दिलेला आहे. राणे परिवाराकडून भाजपला संपवण्याचा घाट घातला जातोय असा आरोप देखील चंद्रकांत खैरेंनी केलाय. असतील हे 2 पोरं असतील, याने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे. कशामुळे माहिती आहे ना, शिस्त नाही त्यांना, काही भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे. त्यांच्याकडे पाहणंच नको, कारण काही बोलतात ते इतक्या घाणेरड्या प्रकारे बोलताना की इतकं काही बोलायचं असतं का? काही हे जेलमध्ये जातील काही दिवसानंतर. हे जेल त्यांचे इतके प्रकरण आहे, ते सगळं आम्हाला माहीत आहे, आणि तेच जेलमध्ये जातील. आता पुढच्या रिपोर्टकडे. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खासदार राहुल गांधींनी आर्टिकल बॉम्ब टाकला होता. त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलेलं आहे. मात्र फडणवीसांनी लेखात काय म्हटलंय आणि विरोधकांनी त्यावर कसा पलटवार केलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग. गांधींच्या लेखाला फडणवीसांचं उत्तर. गांधी विरुद्ध फडणवीस आर्टिकल वॉर. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावरनं आता सुरू झालंय आर्टिकल वॉर. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा दावा करत राहुल गांधींनी आर्टिकल बॉम्ब टाकत निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि भाजपालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एका लेखातूनच गांधींना प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसच्या काळामध्ये निवडणूक आयुक्तांची सरकारकडूनच थेट निवड. 26 पैकी 25 निवडणूक आयुक्तांची काँग्रेस सरकारकडनं थेट निवड. प्रथमच आयुक्तांच्या नियुक्तीसाठी मोदींकडून विरोधी पक्षनेत्याची नेमणूक. शेवटच्या 7 तासांमध्ये 7.83% मतदान झालं. यात विशेष काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्युत्तराच्या लेखावर विरोधी पक्षानं जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केल्याप्रकरणी फडणवीसांनी उत्तर देण्याचं कारण काय, असा सवालही विरोधकांनी उपस्थित केलाय. भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर. तुम्ही कसे जिंकलेला आहात? तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रात, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. केंद्रातली जी शक्ती आहे ती तुमच्या सोबत आहे आणि तुम्हीच केलेली चोरी आहे. त्यामुळे तुम्ही या संदर्भामध्ये खुलासा करणं हे हास्यास्पद आहे. आणि राहुल गांधींच्या संदर्भात ते जे काही बोलले ते उलटा चोर कोतवाल को डाटे. रामशास्त्री प्रभुणेच्या बाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आविर्भाव केला. मात्र हे रामशास्त्री प्रभुणे नाहीत, तर एकंदर देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम कोतवालांसारखा आहे. राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांनी प्रत्युत्तर देण्यावरनं टीकेची झोड उठली. त्यामुळे आता फडणवीसांनी पुन्हा राहुल गांधींना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलाय. लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील. निवडणुकीमधील मॅच फिक्सिंगच्या आरोपाला निवडणूक आयोगानं न्यूज एजन्सीमार्फत उत्तर दिलंय. तर फडणवीसांनीही आर्टिकल वॉर छेडलेलं आहे. मात्र आता फडणवीसांच्या दाव्यांना पुन्हा राहुल गांधी काही उत्तर देणार की या आर्टिकल वॉरला पूर्णविराम देऊन याच मुद्द्यावर पावसाळी अधिवेशन गाजवणार याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि याच मुद्द्यावरून फडणवीसांनी राऊतांना देखील टोला लगावलाय. ठाकरे सेनेचं मुखपत्र सामनामधून मोदींवर टीका करण्यात आली आणि पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात राजकीय प्रचारात दंग राहिलेत असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यांच्या भक्तांनी लष्करी गणवेशातले मोदींचे फोटो वापरून राजकारण सुरू केलंय असा घणाघात राऊतांनी केलाय. त्यावर सामना काय आहे असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय. कारणासाठी पंतप्रधानांचे गणवेशातले फोटो वापरले जाऊन बिहार वगैरे जिथे निवडणूक आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक हे फोटो वापरतात.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा त्या राज्याचे अध्यक्ष असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. सामना काय 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 फार कुठं कोणाला सर्टिफिकेट देणारी संस्था आहे की काही त्यांनी खूप मोठं काही काम केलेलं आहे? काय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामना होता. आता काय? आता पुढच्या बातमीकडे. राज ठाकरेंसोबतच्या व्हिडिओवरून अखेर अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं मौन सोडलंय. तिथं माझी बहीण होती आणि मी तिच्याशी बोलत होते असं स्पष्टीकरण सोनाली बेंद्रेनं दिलेलं आहे. काही दिवसांपूर्वी सोनालीनं दादरमधील मनसेच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळचा सोनालीचा आणि राज ठाकरेंचा एक व्हिडिओ खूपच गाजला होता. बघा, पाहूयात अभिनेत्री सोनालीनं नेमकं काय म्हटलंय, काय स्पष्टीकरण दिलंय. So I have to ask you that because that video went viral recently. I can't show it because we don't have the rights to it. But where you turned and looked at Raj and then it went viral on social media कि ये 20 years ago he had a crush on Sonali. And Did things he? like, I doubt it, but yeah. When you turn, I think he was little hesitant पीछे से and you just, it was a very innocuous video. No. And I'll then tell it you went what. Honestly, that when I spoke and I called, I was talking to my sister who was right there. Behind him? Yeah. But not even behind him. Was it behind him? I don't know. But that was to my sister. But there's no who I was gossip telling her, about you just now. come. Raj's wife, her mother, and my Masis are best friends. Okay. Her mother has held me 10-day-old because you know how? My mother's younger sister, that Masi. पुढच्या बातमीकडे. बातमी आता बारामतीमधून. गोविंदबाग इथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी एक बैठक घेतली आणि बैठकीत कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी असा जोर धरला होता. मात्र शरद पवारांनी या निवडणुकीबाबत सस्पेन्स राखून ठेवला आहे. पुढील 2 दिवसात या संदर्भात निर्णय मी जाहीर करीन असं शरद पवार म्हणाले. तर शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. राहिलेल्या 2 दिवसाशी परवा दिवशी मी सभासदांचं हित, कामगाराचं हित या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या निमित्ताने योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न विचारत आहे असे साहेबांनी त्या ठिकाणी. साहेबांनी जर अजित पवारांच्या गटाला जर पाठिंबा दिला तर कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका असेल? आम्ही साहेबांबरोबर आहे सर्वजण. आम्ही साहेबांच्या निर्णयाला विरोध करणार नाही. पुढच्या राजकीय बातमीकडे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेदरम्यान मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या आता भेटीगाठी सुरू झाल्या. त्यातच दादरमधील एका लग्न समारंभात मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि ठाकरे सेनेचे नेते सुनील प्रभूंनी एकमेकांची हातमिळवणी करून जोरात मिळवूया हात असं वक्तव्य केलेलं आहे. युतीच्या चर्चेदरम्यान नेत्यांच्या भेटीगाठींमुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलेले आपण बघतोय. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी एकमेकांशी हात मिळवला आहे. मात्र नुसताच त्यांनी हात मिळवला नाही तर त्यांचं वाक्य खूप महत्त्वाचं होतं. एकमेकांची हातमिळवणी केली, जोरात मिळूया हात असं वक्तव्य देखील त्यांनी केलं. एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते आणि मनसेचे नेते एकत्र आले होते. आपण बघतोय बाळा नांदगावकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई आणि ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभूंनी एकमेकांची हातमिळवणी करून जोरात मिळवूया हात असं वक्तव्य केलं. युतीच्या चर्चेदरम्यान नेत्यांच्या भेटीगाठींमुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे. आपण 2 दृश्यही बघतोय. बाळा नांदगावकर आहेत, विशाखा राऊत आहेत. आपण बघतोय इकडे आमदार सुनील प्रभू, नितीन सरदेसाई दोन्ही पक्षाचे नेते यावेळी एकत्र आले. एकमेकांशी त्यांनी संवाद साधला, शेक हँड देखील केला. पुढची बातमी आता काँग्रेसच्या आंदोलनाची. मुंबई काँग्रेसच्या वतीनं आता कुर्ला इथे मदर डेअरीचा भूखंड उद्योगपती अदानींना देण्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. कुर्ला पूर्व येथून मदन डेअरीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोणासाठी चाललंय सरकार, कोणासाठी काम करतंय? इलेक्शनच्या पूर्वी पण कॅबिनेट मीटिंग झाल्या, त्या सुद्धा अदानींसाठी. आता पुन्हा मीटिंग चालल्या, त्या सुद्धा अदानींसाठी. मला कळत नाही ह्या माणसाला काय पाहिजे मुंबईमधून. ह्या माणसाला इतक्या जमिनी दिल्या,
600 एकरच्या पेक्षा जास्त जमीन दिल्या, धारावी 600 एकरपेक्षा जास्त दिली, एअर इंडिया कॉलनी दिली. एवढं सगळं का चाललेलं आहे मला कळत नाही. म्हणूनच माझं म्हणणं आहे की तिकडे देवेंद्र, इकडे आमचे सिलेंडर आणि तिथे नरेंद्र सिलेंडर. पुढची बातमी आता अमरावतीमधून. माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन द्यावं, या मागणीसाठी बच्चू कडूंनी आंदोलन सुरू केलं. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा माझ्या अंत्ययात्रेसाठी तयार राहा, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला. शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, दिव्यांगांचा 6,000चं मानधन असेल, मच्छीमार आणि मेंढपाळ आणि दूध व्यवसायासाठी एक स्वतंत्र धोरण असलं, कारण धोरण असलं पाहिजे. कलेक्टरचा पगार वेळेवर निघतं, मंत्र्याचा पगार वेळेवर निघतं, पण दिव्यांगाचा पगार 6-6 महिने का लेट लागतो. तेच विधवा महिलांचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे या सगळ्या मागणीसाठी आम्ही आज अन्नत्याग आंदोलन करतो आहे. बेमुदत आंदोलन आहे. एकतर मागण्या जर मंजूर केल्या नाही तर आमची अंत्ययात्रा काढण्याची सोय सरकारनं करावी. आणि आता बच्चू कडूंच्या मागण्यांची सरकार किती दखल घेते ते बघणं महत्त्वाचं. वळ आता लाडकी बहीण योजनेकडे. अपात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांच्या तपासणीसाठी आता सरकारनं एक युक्ती केलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाभार्थ्यांचं टेन्शन वाढणार आहे. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. लाडकीचं टेन्शन वाढणार. अपात्र लाडकीचे लाड थांबवणार. इन्कम टॅक्सचा डेटा करणार पोलखोल. महायुती सरकारनं सत्तेत आल्यानंतर बोगस लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावलाय. त्यातच आता सरकारनं लाभार्थ्यांच्या व्यापक पडताळणीसाठी नवी युक्ती अवलंबण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी सरकारकडनं आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवांना आयकर कायद्याच्या कलम 138 अंतर्गत आयटी डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. विभागानं सध्या 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमलेली आहे. या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील. इन्कम टॅक्सकडील माहितीनुसार 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 50 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी शक्यता आहे. मात्र याआधी कोणत्या कारणांमुळे लाडकींना अपात्र ठरवण्यात आलं होतं पाहूयात. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी जवळपास 2,30,000 महिला अपात्र. वय 65 वर्षांहून अधिक असल्याने 1,10,000 महिला अपात्र. 4 चाकी वाहन असल्यामुळे 1,60,000 महिला अपात्र. नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या 7,70,000 महिला अपात्र. सरकारी सेवेमध्ये कार्यरत असल्याने 2,652 महिला अपात्र. योजनेच्या घोषणेनंतर सुमारे 2,65,00,000 लाभार्थी महिलांनी लाडकीसाठी नोंदणी केली होती. त्याचपैकी आता 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये जमा होत आहेत. या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारणतः 1,20,00,000 महिलाच योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. आयटी रिटर्न चेक केल्यानंतर अपात्र लाडकींची संख्या वाढणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी आता मुंबईतून. अभिनेता दिनो मोरियाच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी आता दिनोला ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे. मिठी नदी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम यानं अभिनेता दिनो आणि त्याच्या भावाशी फोनवरून संभाषण झाल्याचं चौकशीत आढळलंय. त्यानंतर आता ईडीनं समन्स बजावलेलं आहे. एकूण 8 जणांना ईडीनं समन्स बजावलंय. मिठी नदी घोटाळा प्रकरणात दिनोचा सहभाग असल्याचा आरोप आहे. घोटाळा प्रकरणातील आरोपींसोबतचं संभाषण उघड झालंय. दिनो मोरिया आदित्य ठाकरेंच्या जवळचा आहे. गाळ काढण्याचे करार, यंत्रसामग्री भाड्याने देण्याच्या कामात दिनोची भूमिका होती. दिनो मोरियाचा भाऊ सँटिनोचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. बातम्या पुढची पुण्यातून. बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी आता शशांक हगवणे आणि त्याचा भाऊ सुशील हगवणेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे. आता पुणे पोलीस हगवणे बंधूंचा ताबा घेणार आहेत. शस्त्र परवाना प्रकरणी शशांकवर वारजे पोलीस ठाण्यात तर सुशीलवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस सोमवारी दोघांचा ताबा घेणार आहेत. मंगळवारी त्यांना पुणे न्यायालयात हजर केलं जाईल.
वळ आता राजू शेट्टींच्या गंभीर आरोपांकडे. राज्यातील कारागृह भ्रष्टाचाराचे अड्डे बनल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टींनी केलाय. तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांनी 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय. त्यामुळे खळबळ उडालेली आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. राज्यातील कारागृह की भ्रष्टाचाराचे अड्डे. कैद्यांच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा. राजू शेट्टींच्या आरोपांनी खळबळ. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे चर्चेत आलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर पुन्हा एकदा नव्या वादात अडकलेत. पुण्यातल्या कारागृहामध्ये कैद्यांच्या दिवाळी फराळामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता राजू शेट्टींनी पुन्हा सुपेकरांवर आरोप केले. यावेळेस राज्याच्या कारागृह विभागात रेशन, कॅन्टीन तसेच इतर उपकरणं खरेदीमध्ये 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला. कैद्यांच्या नावाखाली राज्यातील कारागृहात 500 कोटींचा घोटाळा. तत्कालीन डीजीपी अमिताभ गुप्ता आणि आयजी जालिंदर सुपेकर यांचा घोटाळ्यामध्ये सहभाग, शेट्टींचा आरोप. 2022 ते 2025 या वर्षात राज्यातील कारागृहात घोटाळा. कारागृहात रेशन, कॅन्टीन आणि इतर उपकरणे खरेदीमध्ये घोटाळा. दरम्यान कारागृहातील कैद्यांना एक वेळचा चहा आणि 2 वेळचं जेवण वगळता बेकरी पदार्थ, फळे, भाजीपाला यासह दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या तब्बल 627 प्रकारच्या साहित्याच्या खरेदीचे दर जालिंदर सुपेकर यांनी निश्चित केले असल्याचं सुद्धा राजू शेट्टींनी सांगितलंय. हे दर बाजार दरापेक्षा जास्त होते असा आरोपही राजू शेट्टींनी केलाय. द्राक्ष 215 रुपये किलो, टोमॅटो 75 रुपये किलो, कांदा 88 रुपये किलो, बटाटा 87 रुपये किलो, गूळ 90 रुपये किलो, साखर 53 रुपये किलो, चिकन 300 रुपये किलो, केळी 70 रुपये डझन. महाराष्ट्रामध्ये हा जो तुरुंग घोटाळा झालेला आहे त्यामध्ये अमिताभ गुप्ता किंवा जालिंदर सुपेकर एवढेच नाही आहेत. त्यांना मदत करणारे, या तुरुंग विभागामध्ये काम करणारे अनेक कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ज्यांच्या सहाय्यानं बदल्यांचा बाजार झाला. जळगावच्या कुठल्या नेत्यांनी त्यांना पाठीशी घातलं, कसं या प्रकरणावर पडदा पाडला, हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या जनतेला कळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत. कैद्याच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करत असते. त्यामुळे राजू शेट्टींच्या आरोपानुसार कैद्याच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असेल तर ही नक्कीच गंभीर बाब आहे. आता राजू शेट्टींच्या आरोपात किती तथ्य आहे? शेट्टींच्या आरोपांनंतर सुपेकर आणि गुप्ता यांची सखोल चौकशी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. राजू शेट्टींच्या गंभीर आरोपांच्या त्या चौकशी होणार का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. पुढची बातमी आता मोठी बातमी आहे बीडमधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्या दोषमुक्तीच्या अर्जाला आता खुद्द आवादा एनर्जी कंपनीनंच आक्षेप घेतलाय, अधिकाऱ्यांनी विरोध केलाय. या संदर्भात शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल केले. आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीतूनच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदेंनी काय शपथपत्रात लिहिलेलं आहे. या शपथपत्रात ते म्हणतात, आवादाकडे मागितलेल्या खंडणीतूनच संतोष देशमुखांची हत्या झाली. आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कराडनं खंडणी मागितली होती. आवादा प्रकल्पाच्या वॉचमनला सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगकडून मारहाण झाली होती असं या शपथपत्रात म्हटलंय. खंडणी द्या नाहीतर काम बंद करा अशी घुलेकडून धमकी होती. कुणावरही दबाव येऊ नये म्हणून कराडला दोषमुक्त करू नये असं या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शपथपत्रातून म्हटलेलं. बातम्या आता बदलापूरमधून. बदलापूर शहरात पान टपरी आणि चहाच्या टपरीवर चक्क ड्रगची विक्री होते असा गंभीर आरोप भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केला. या ड्रगच्या विळख्यात कॉलेजचे तरुण तरुणी अगदी सहजपणे अडकतायत. बाहेरून आलेले लोक ड्रगची विक्री करतायत. या प्रकरणी कडक कारवाई व्हायला हवी असं आमदार कथोरेंनी म्हटलंय. अमुक ठिकाणी मला डाऊट होतो, मी खूप बारकाईने पाहत असतो. चहाच्या टपरीवर कुठं विकलं जाते ना, तर त्या ठिकाणी काही कोणाला पाठवतो आणि पकडून करतो. बदलापूर शहरामध्ये हे कधी चालू येणार नाही आणि चालवाच विक्री करणारे बाहेरचे येतात आणि आपल्या काही टपरीवाल्यांना बळी पडतात.
पुढची बातमी आता कोरोनाची. राज्यात आज 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईत 25 रुग्ण आहेत, नवी मुंबईत 4 आहेत, पुण्यात 39 आहेत, म्हणजे सर्वाधिक संख्या पुण्यातली आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या राज्यात आता 607 वर गेलेली आहे. गेल्या 24 तासात 77 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. पुढच्या रिपोर्टकडे. देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करणारी ठरली आहे. कारण 5 वर्ष मृत्यूचं थैमान घालणारा हाच कोरोना आता चिमुरड्यांच्या जीवावर उठलेला आहे. ते कसं पाहूयात साम टीव्हीच्या या खास रिपोर्टमधून. कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर. कोरोनानं वाढवलं पालकांचं टेन्शन. अमेरिकेत वर्षभरात 150 मुलांचा मृत्यू. देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली आहे. त्यात आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. आता या कोरोनामुळे पालकांचंही टेन्शन वाढलंय. कोरोनाचा नवीन व्हेरियंट मुलांसाठी किती धोकादायक आहे पाहूया. कोरोना उठला मुलांच्या जीवावर. ओमायक्रॉनचे JN1, LF7 आणि NB181 या सब व्हेरियंटच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला. WHO नुसार NB181 हा कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट. डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या व्हेरियंट नंतर मुलांनाही कोरोनाची लागण. लहान मुलं प्रामुख्यानं SARS-CoV-2 व्हायरसचा शिकार. देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%. मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक. अमेरिकेत कोरोनामुळे 150 मुलांचा मृत्यू. कोरोना लहान मुलांना होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी नवजात अर्भकं असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते. साहजिकच त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या जवळपास असलेल्या आईवडिलांचे किंवा इतर जे काही वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना जर याची लागण झाली असेल तर ते ताबडतोबच त्यांना होऊ शकतो. दरम्यान SARS-CoV-2 आणि NB181 या कोरोना व्हेरियंटमुळे पालकांचं टेन्शन वाढलंय. आता पालकांनी मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ते पाहूया. काय खबरदारी घ्यावी? मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं. मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात. मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं. शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा तुमच्या चिमुरड्यांकडे लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. यानंतर आता बातमी आहे साहित्य संमेलनासंदर्भातली. 99वं मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार आहे. पुण्यातील मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. साताऱ्यामध्ये होणार आहे 4थं साहित्य संमेलन असून साताऱ्याला 32 वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळालेला आहे. आणि आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय आणि मनाला चटका लावून जाणारी. गाझापट्टीमध्ये युद्ध पेटल्यानंतर नागरिकांचं जगणंही महागलेलं आहे. 5 रुपयांचं पार्ले बिस्किट गाझापट्टीमध्ये चक्क 2300 रुपयांना मिळतंय. मात्र हेच बिस्किट गाझापट्टीमध्ये एका व्यक्तीनं आपल्या मुलीसाठी खरेदी केल्यानंतर तिथली भीषणता जगासमोर आलेली आहे. पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. युद्ध पेटलं, जगणं महागलं.
5 रुपयांचं बिस्किट 2300 रुपयांना. गाझापट्टीत संघर्ष, लोकांची उपासमार. युद्धाची भीषणता जगाला दाखवणारा हा मन सुन्न करणारा व्हिडिओ पहा. गाझापट्टीतील बाप लेकांचा हा व्हिडिओ पाहून जगभरातून हळहळ व्यक्त होते. गेल्या 1.5 वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा सर्वात जास्त फटका बसलाय तर गाझापट्टीतील सामान्य नागरिकांना. जीवनावश्यक वस्तू अव्वाच्या सव्वा भावांना मिळत आहेत. अवघ्या 5 रुपयांच्या बिस्किटसाठी गाझामधील रहिवासी मोहम्मद जवाद यांनी मुलीसाठी तब्बल 24 युरो म्हणजे 2300 रुपये मोजले. मोहम्मद जवाद काय म्हणतात ते पहा. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज मला अखेर रफीफचं आवडतं बिस्किट मिळालं. त्या बिस्किटाची किंमत 1.5 युरोवरून 24 युरो इतकी झाली असली तरीही रफीफला आवडतात म्हणून ही बिस्किटं मी खरेदी केली आहेत. गाझापट्टीतील लोकांवर अशी उपासमारीची वेळ का आली आहे ते पाहूया. सततच्या संघर्षामुळे अन्नधान्याचा तुटवडा, पुरवठा व्यवस्था ढासळल्यानं अन्नधान्याच्या किमतीत वाढ, परदेशातून येणाऱ्या मदतीवरच गाझामधील लोक निर्भर. लोकांपर्यंत मदत पोहोचत नसून काळ्या बाजारात त्या वस्तूंची खुलेआम विक्री होते. इस्रायल पॅलेस्टाईन युद्धात गाझातील 20 लाख लोकसंख्या पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे. मात्र जवाद यांच्या पोस्टमुळे गाझातील लोकांना मिळणारी मदत अपुरी आहे. काळा बाजारातील एजंट लूट करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेले अनेक वर्ष इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये संघर्षाचं वातावरण आहे आणि यात भरडला जातोय तो तिथला सामान्य माणूस. जवाद यांची पोस्ट हे सर्वसामान्यांचं अनिश्चित जगणंच अधोरेखित करतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे बंगळुरूमधून. बंगळुरू चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या समाधीवर वडिलांचा हृदयद्रावक आक्रोश पाहायला मिळाला. बंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील 21 वर्षीय भूमिक लक्ष्मण याचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर भूमिकचे वडील बीटी लक्ष्मण यांचा मुलाच्या समाधीजवळ रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. आणि यानंतर बातमी रत्नागिरीतून. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटामध्ये अपघात झालेला आहे. LPG टँकरनं मिनी बसला जोरदार धडक दिली. या अपघातानं LPG टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. यामुळे घराला आग लागली आणि रिक्षांचंही नुकसान झालंय. अथक प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यामध्ये यश आलं. या अपघातामध्ये 31 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जण गंभीर जखमी असल्याचं समोर आलंय. दरम्यान या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा झाली. टँकरमधील गॅस पाण्यामध्ये मिसळून बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येते. मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. टँकरनं मिनी बसला धडक दिली. टँकरमधून गॅस गळती झाली. घराला आग लागली. रिक्षाचंही नुकसान झालं. दरम्यान या अपघातामुळे जवळपास 31 जण जखमी झालेले, ज्यापैकी 2 जण गंभीर आहेत. आणि आता मुंबईमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. एका टोळक्यानं 2 महिलांना अमानुष मारहाण केलेली आहे. मुंबईच्या माटुंगा परिसरामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे. पाणी चोरीची तक्रार केल्यामुळे मारहाण करण्यात आली असून तलवार कोयत्यानं हल्ला झालेला आहे. या हल्ल्यात 3 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. बातमी बेलापूरमधून. बेलापूरमध्ये मध्यरात्री जोरदार राडा झाला. डोक्यामध्ये दगड घालून एकाला मारण्याचा प्रयत्न यावेळेस करण्यात आलेला. पोलिसांच्या समोरच अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे गुन्हेगारांमध्ये आता पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली आणि मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
शूटर AK-47 म्हणून सोशल मीडियावर शेखी मिरवणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलीस अटक करण्यासाठी आल्यानंतर तो चांगलाच घाबरला. त्यानं इमारतीवरून खाली उडी मारण्याची धमकी दिली, मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या अटकेचा हा व्हिडिओ आता समोर आला. अभिषेक तोमर उर्फ शूटर AK-47 असं त्याचं नाव आहे. त्याला अहमदाबाद पोलिसांनी अटक केलेली आहे. नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून एक मनोरुग्ण धुमाकूळ घालतोय. त्यानं दुचाकीवर जाणाऱ्या नागरिकांना मारहाण केली, तसंच टेम्पोवर चढत धिंगाणा घातलेला आहे. तर मोतीबाग नाका परिसरामध्ये एकाला मारल्याची घटनाही समोर आलेली आहे. त्यामुळे मनोरुग्णावर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केलेली आहे. राज्यामध्ये आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. विजांसह वादळी वाऱ्याचा पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या विजांसह पावसाचा अंदाज असून राज्यामध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीत जोरदार पाऊस झालेला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. बाजारपेठेत पाणी शिरल्याने अनेक दुकानं आणि रस्ते पाण्याखाली गेले. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल झाले. काही ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामनाही करावा लागतोय. आणि आता बातमी आहे पुणेकरांसाठी आनंदाची. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये धरणं भरायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 4 धरणं मिळून 17.70% पाणीसाठा आहे. तर गेल्या वर्षी आजच्याच तारखेला 14.56% इतका पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 4% पाणीसाठा जास्त आहे. लोणावळ्यामधील बुशी डॅममध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे. उत्तर प्रदेशमधील तरुणांचा ग्रुप वर्षा सहलीसाठी लोणावळ्यात गेला होता. दरम्यान बुशी डॅममध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने अशरफ अली शेख आणि मोहम्मद जमाल यांचा धरणात बुडून मृत्यू झाला. लोणावळा शहर पोलीस आणि शिवदुर्ग टीमच्या मदतीने दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. आणि आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय. कोलंबियामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान भर सभेमध्ये गोळीबार झालेला आहे. या गोळीबारामध्ये कोलंबियाच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरिबे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केलेली आहे. दरम्यान कोलंबियामध्ये 2026 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचं नाव समोर येत आहे. दरम्यान भर सभेत आता त्यांना गोळी मारण्यात आलेली आहे. Segundo, salud mental, el principal problema en Bogotá, en Colombia. Problema en Bogotá, en Colombia. Pero si no mandó, tío huevón. Pero déjenme darle los números. ¿Sabías que el gran puta? Salud mental, el principal problema en Bogotá, en Colombia. आषाढी एकादशीपूर्वी भाविकांची गर्दी वाढायला लागल्यानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आता VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तर या संदर्भात आता मंदिरानं परिपत्रक जारी केलेलं आहे. एकादशीपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये VIP दर्शन बंद राहणार असल्याचा निर्णय यावेळेस मंदिर प्रशासनानं घेतलेला आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा शिवराज्याभिषेक तिथीनुसार साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी शिवभक्तांनी गडावर गर्दी केली आहे. सासणकाठी नाचवत शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच मर्दानी खेळांचा प्रात्यक्षिकही सादर करण्यात आला.
राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गडावर अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळालेला.